SBP न्यूजमध्ये आपले स्वागत. कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी 75 कोटींचा निधी 31 मार्चपूर्वी वितरित करण्याचे निर्देश. राज्य सरकार पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेतून विविध यंत्रासाठी अनुदान दिलं जातं, परंतु पात्र शेतकऱ्यांचं 2024-25च्या योजनेचं अनुदान प्रलंबित होतं. त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली होती. राज्य सरकारने 2024-2025च्या कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या राबवण्यासाठी 75 कोटी रुपयांचा निधी कृषी विभागाला वर्ग केला. योजनेचा प्रलंबित निधी आणि लॉटरीसाठी कृषी आयुक्तालयाला निधी वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या अंतर्गत ट्रॅक्टर्ससाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. लाभार्थीच्या बँक खात्यावर निधी थेट जमा करण्याचे निर्देशही शासन निर्णयात देण्यात आले आहेत. यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, महिला, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी किमतीच्या 50% किंवा 1.25 लाख यापैकी कमी असेल ती रक्कम अनुदान म्हणून देण्यात येणार आहे. तसेच इतर शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टरच्या किमतीच्या 40% किंवा 1 लाख रुपये यापैकी कमी असेल ती रक्कम देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने शासन निर्णय गुरुवारी प्रसिद्ध केला आहे. राज्य सरकार पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेतून विविध यंत्रासाठी अनुदान दिलं जातं, परंतु पात्र शेतकऱ्यांचं 2024-25 योजनेचं अनुदान प्रलंबित होतं. त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली होती. आता मात्र आर्थिक वर्ष संपत असताना राज्य सरकारने निधी वितरित केला आहे. 2024-25च्या अर्थसंकल्पात राज्य पुरस्कृत कृषी योजनेसाठी राज्य सरकारने 250 कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद केली होती. त्यातील 150 कोटींचा निधी यापूर्वी जुलै 2024मध्ये मान्यता देण्यात आली, तर 27 कोटी रुपयांचा निधी सप्टेंबर 2024 मंजूर करण्यात आला होता. त्यातील उर्वरित 75 कोटींचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. 31 मार्च 2025 पर्यंत हा निधी लाभार्थी शेतकऱ्यांना वितरित करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. SBP न्यूज मराठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.